आज आपण तांदळाचे लाडू करणार आहोत. लाडू करायला एकदम सोपे आहेत. तांदूळ आपल्या घरी नेहमीच असतात, शिवाय लाडूसाठी लागणारं बाकीचंही साहित्य नेहमीच आपल्या घरी असतं, त्यामुळे कधीही लाडू आपल्याला करता येतात. संध्याकाळी चहाच्या वेळेला जी छोटीशी भूक लागते त्यावेळेला पटकन तोंडात टाकायला अगदी मस्त ऑप्शन आहे. हाय, मी स्मिता. मस्तिके भाषामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशीच एक मस्त हेल्दी रेसिपी करणार आहोत. तर हे लाडू करण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. घरातले कुठलेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आता हे तांदूळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, कारण तांदळाला टिकण्यासाठी बोरिक पावडर लावतो, ती सगळी पावडर व्यवस्थित निघून गेली पाहिजे. त्यामुळे 2-3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे तांदूळ मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. धुतलेले तांदूळ मी एका चाळणीवर काढते, म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जाईल. साधारण 5-1 मिनिट तांदूळ चाळणीवर नितळत ठेवते. तांदळातलं पाणी निघून गेलं की एका कापडावरती हे तांदूळ काढते आणि साधारण 1.5-2 तास हे आपण वाळू देऊया. घरामध्ये पंख्याखाली 1-1.5 तासात तांदूळ अगदी व्यवस्थित वाळतात. अगदी खूप कोरडे नाही झाले तरी चालू शकतं, कारण आपण हे तांदूळ नंतर भाजून घेणार आहोत. तर साधारण 1-1.5 तासामध्ये तांदूळ अगदी व्यवस्थित वाळलेले आहेत. गॅसवर मी एक पॅन ठेवलं आहे. पॅनमध्ये तांदूळ घालते आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून हे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तांदळाचा रंग बदलेपर्यंत, म्हणजे किंचित बदामीचा रंग येईपर्यंत तांदूळ भाजून घेऊया. तर साधारण 15 मिनिट मी हे तांदूळ मंद गॅसवर भाजून घेतले आहेत. तांदळाचा रंग बदललेला आहे आणि तांदूळ एकदम हलके झाले आहेत. तांदूळ एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि याच पॅनमध्ये मी आता 1 कपभर डेसिकेटेड कोकोनट भाजून घेते. गॅसची फ्लेम अगदी लो आहे. आपल्याला अगदी वरच्यावर हे भाजून घ्यायचं आहे, खूप जास्त लाल करायचं नाही. आता इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे, पण त्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं किसून घेऊ शकता किंवा ओल्या नारळाचा चव घेऊ शकता. फक्त ओलं नारळ घातलं की लाडू जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायचे. पण ओलं नारळ घातलं की चवीला लाडू जास्त छान होतात. तर साधारण खोबरंही 2-3 मिनिट मी भाजून घेतलं आहे, तेही एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते. आता याच पॅनमध्ये मी 1-2 चमचे साजूक तूप घालते आणि यामध्ये आपण थोडे बदामाचे काप परतून घेऊया. थोडे बदामाचे काप असे तुपामध्ये परतून घेतले की छान कुरकुरीत होतात आणि त्यामुळे लाडूमध्ये खायला खूप छान लागतात. बदामाच्या ऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचे दुसरे कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता. तर बदामाचे काप साधारण गुलाबीसर रंगावर परतले गेलेले आहेत. आता खोबऱ्याच्याच बाउलमध्ये मी हे बदामाचे काप काढून घेते. आता हे जे तांदूळ आपण मगाशी भाजून घेतले होते ते बऱ्यापैकी गार झालेले आहेत. मिक्सरमधून याची आपण अगदी जितकं जमेल तितकं बारीक पावडर करून घेऊया. तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेले आहेत. अगदी छान बारीक पावडर झालेली आहे. यामध्येच आता ही खोबरं आणि बदामाचे कापही घालून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता या लाडूमध्ये घालण्यासाठी अगदी ताजी कुटलेली वेलची जायफळ पूड करते. इथे 4 हिरवी वेलची घेतलेली आहे. याचं साल काढून घेते. हे लाडू आपण गूळ घालून करणार आहोत, त्यामुळे गुळाबरोबर जायफळाची चव खूप छान लागते. त्यामुळे यामध्येच मी आता थोडं जायफळ किसून घालते आणि थोडं आपण कुटून घेऊया. तर इथे आपली वेलची जायफळाची पूडही तयार आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आता याच पॅनमध्ये थोडं तूप होतं, ज्यामध्ये आपण बदाम परतून घेतले होते. त्याच पॅनमध्ये मी आता 1.25 कप गूळ घालते. गूळ बारीक चिरून घेतलेला गूळ आहे. याऐवजी तुम्ही गुळाची पावडरही घेऊ शकता. यामध्येच आता अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि आपण यामध्ये आता गूळ वितळवून घेऊया. आपल्याला फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे, याचा पाक वगैरे करायचं नाही आहे. गूळ वितळला की फक्त 1 मिनिट हे अजून शिजवून घ्यायचं, म्हणजे हे गुळाचं सिरप जे आहे ते थोडं चिकट होतं. तर साधारण 1 मिनिट मी हे शिजवून घेतलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. यामध्ये ताजी कुटलेली वेलची जायफळ पूड घालते. यामुळे या लाडूला अगदी मस्त स्वाद येतो. आणि हे जे सिरप आहे ते आपण या लाडूच्या मिश्रणात घालूया. सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. हे लाडू ना करायला एकदम सोपे आहेत. फक्त तांदूळ भाजायला जितका वेळ लागतो ना तितकाच वेळ यायला लागतो. बाकीची प्रोसिजर अगदी सोपी आहे. त्यामुळे काहीतरी वेगळा गोड पदार्थ करायचा असेल तर हे लाडू तुम्ही नक्की करू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की हाताला सोसवेल इतपत हे गार होऊ देऊया आणि मग याचे लाडू वळून घेऊया. तर हे मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आणि लाडू अगदी सहज वळता येतो आहे. आता यामध्ये आपण खूप जास्त तूप वापरलेलं नाही. सुरुवातीला आपण 1 ते 1.5 चमचा तूप फक्त बदामाचे काप परतण्यासाठी वापरलं, तेवढंच तूप यामध्ये आहे.
गुळाचं सिरप घातल्यामुळे लाडू अगदी सहज वळले जातात, पण जर लाडू वळले नाही गेले तर अजून थोडं तूप तुम्ही ॲड करू शकता. तर इथे आपला एक लाडू तयार आहे. असेच मी बाकीचेही लाडू करून घेते. तर इथे आपले सगळे लाडू तयार आहेत. या संपूर्ण प्रमाणामध्ये बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे 20 लाडू होतात. तर यातला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते. लाडू अगदी मस्त होतात, करायला एकदम सोपे, मस्त चवीचे, थोडे वेगळे असे तांदळाचे लाडू नक्की करून बघा. घरात सगळ्यांना नक्की आवडतील. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह. धन्यवाद.